हॅलो शेतकरी मित्रांनो, नमस्कार. चला मग आज जायचंय वावरात. सगळे कामं झाले आमची, सगळे कामं झाले. आता चहा पिऊन घेतो. हे आता पितो चहा. चहा पिऊन झाला. आता वावरात घेऊन जायचा डब्बा बांधून ठेवला. जेवण काही घरी करत नाही, जेवण आम्ही वावरातच करतो. गेल्या गेल्या तुम्हाला तर माहीत आहे. बाया आवाज देऊ राहिल्या, चारा द्या म्हणतात. पण आज तुम्हाला चारा आईच देईन, मी नाही देणार. आज मी चालली वावरात. डबल 2 दिवस पाणी चालू होतं. वावरातून येता येता तुम्हाला सांगितलं होतं मी, व्हिडिओ पहा. पाण्याचं वातावरण झालं. चला घरी. तर 2 दिवस पाणी चालू होतं. आज थोडं ऊन आहे. रुपा कपडे धुवून राहिली. रुपाचे कपडे धुणं व्हायलो. बाहेर नेऊन ठेवतो सगळं सामान. ड्युटीचा ड्रेस, डब्बा, सगळं सामान बाहेर आणून ठेवलं. रुपाचं बंधूचं झालं की मग निघतो आम्ही वावरात. रुपाचे एवढे कपडे धुणं झाले की आम्ही जातो वावरात. मग आता बकऱ्याले चारा, बकऱ्याले कुटार लावतो. रुपाचे कपडे धुणं व्हाय लोक आवाज करू राहिले ते. वावरात एकदम फ्रेश वातावरण असते. ना माशी ना मच्छर. घरी राहून सगळ्या माशा मच्छर. हाय हाय हाय, भांडणं नका करू. हाय हो, भांडणं करू राहिलं. ते खायला टाकलं की भांडणं करतात, नाही खायला टाकलं की कल्ला करतात. अरे सरळ खाणं. हे पहा, आई दुकानात गेली होती. आईनं काय आणलं? आईनं आणले गुलाबजामुन. अर्धा रुपाले आणि अर्धा मले. दे रुपा. हा दे. हा तुम्ही खा ना. तुम्ही ना काय केलं मग एका जीवानं. दर खा 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 काय मस्त लागू राहिले. आई गेली होती दुकानात. आईला वाटलं पोरी चालल्या कामाला. त्याचं गोड तोंड करा. गाऱ्या गोऱ्या चालायला लागते. काय रुपा खुश झाली. आईनं गुलाबजाम आणले का. चला मग निघली आमची पलटण एकदा वावरात. पावसाचं वातावरण आहे, पण वावरात जाऊन पाहून येतो आम्ही. आज आई राहिली बाळाले चारा घ्यायले. हे रुपाची काळजी पा. कपडे अंदर टाका. चला मदरनं घेतली शिशीन टोपलं. हे पहा आमची पलटण. बंधू बायाले चारा काढून देतात. आई घेऊन जाते घरी.
आज दादा सुट्टीवर आहेत. आज दादा गेली दादाच्या सासूरवाडीले, म्हणून आईवर ड्युटी लागली चारा न्यायची बायाले. 2 दिवस झाले बायाले हिरवा चारा नाही. बंधू चारा काढता काढता घसरले होते पाण्यात. काय जा पुढे आरामशी जातो घरी. हो म्हणजे मग त्याची चिजुळी घालते मी आता बकऱ्या बाहेर अंदर आणि मी बाहेर. चला आता चाललो आम्ही वावरात. चलो हमारी दोरी पलटण. आणायची असं आई जाते घरी चारा घेऊन आता बकऱ्यासाठी. आमच्या तिघाची ड्युटी लागली आज वावरात. पाणी भाकर मी पण घेतलं नाही तर तुम्ही म्हणसान की तू का व्हिडिओज काढतं का. हे पा पाण्याची बॉटल आणि छत्री. टोपल्यात पाण्याची कॅन आणि बंधूच्या हाती भाकर. चला वावरात. आता अर्ध्या रस्त्या लोक आम्हाला सडक आहे. अर्ध्या रस्त्यापासून रस्त्याचे हाल काय झाले माहीत नाही. गेल्यावर माहीत पडतेस. चला मग. गेलो असतो पण खालून लई गार आहे आज. लई पाय फसतील. चपला आणल्या आता आतूनच चपला काढून घ्या लागतात. लोकांनी कंपाऊंड करून ठेवलं वावराले. वरून गेले नाही पाहिजे म्हणून. हे आम्ही चाललो आता दुसऱ्याच्या वावरातून. खालचा रस्ता आता कंपाऊंड मधून जावं लागते आम्हाला. अटून हे खाली आहे ना लय. का किती हाल होतात पाणी पावसाळ्याचे शेतकऱ्याचे. रात्री या लागेल सोळा लागेल. काही काम गुन्हे घाले करा. बटन निघली. मला निघा लागते आता. सामान आहे. शिशी पलटली. त्या बाईली उद्या थांबा अटकल्या वाटते तर ती. मी अटकतो का. चला आता कंपाऊंड केलं पार. ओहो चप्पल तुटली. चप्पल तुटली. चप्पल घ्यायला लागते आता हातात. हे पहा 2 दिवसाच्या पाण्यानं रस्ते किती खराब झाले. मस्त सोकले होते. महाबाचा भोग आहे म्हणजे माहिती महाबाले पण लय खराब झाले. पहा महाबाची ओढ आणि समजा महाबाले म्हणे दादा तू बैल एवढे खराब झाले 2 दिवसाच्या पाण्यानं. पाणी जास्त झालं. मी महाबाचा भाऊ मस्त राहता एक जास्त. पोहोचलो आता वावरात. वावरात कुठे कुठे पाणी थांबलं पाहू आपण. शेतकरी म्हटलं म्हणजे पाणी पडो पाऊस पडो सगळे वावरात हाईतच. वरून पाणी नसलं म्हणजे शेतकरी वावरात हाईतच. हे पा आणखी वाहून गेलं. कापूस हे लोक पराठी सगळी वाहून जाते वाटते असा अंदाज दिसू राहिला यावर्षी. यातून असा सारखा नाला आहे तिकडे. त्या नाल्यातून पाणी फुटते इकडे आणि सगळं आमच्या वावरात. हे पा दिसलं सगळं पाणीच आहे.
कुठे थांबलं कुठे काय पाय पा किती जातात. एवढे पाय फसू राहिले पण तरी निंदा लागते. आज नाही निंदलं आणखी पाणी आलं की आणखी टेन्शन. एवढा माथा आहे आज, एवढं निंदा लागते आम्हाला आज. पाणी याच्या पहिले एवढा आहे. या जेवायले हे पास काय आणलं आम्ही जेवायले. उडदाचं वरण, निंबू, कांदा, लोणचं, सोयाबीनच्या वड्या, कारलं, कुरड्या, चिवडा, पोळ्या. सगळे बसले जेवायले. पाय भरेल आहेत म्हणून बसता येत नाही बरोबर, पण मी बसली. एवढा गारा तुडवत आल्यावर अशी भूक लागते ना. भाजी नसली तरी चालते, हिरव्या मिरच्याचा ठेसा असला तरी चालते. भाजी जेवत द्या. उडदाचं वरण असलं की निंबू. उडदाच्या वरणात निंबू लय मस्त लागते, भारी. वावरात तर त्याच्यापेक्षा भारी लागते. काय वाजू राहिलं सदापाटी? थर राहिला मारायचा. थोडा राहिला त्याचा मारायचा. जेवण झालं आता. ड्युटीचा ड्रेस पण चढवला. जेवण झाल्यावर गेलो होतो तिकडल्या धुऱ्यावर आम्ही पायाले पराठी. आणि तिकडे गेलो दोन दिवस झाले आलो नाही ना. परवाच्या दिवशी नेली होती आम्ही रानभाजी करोटल्याची. लय बारीक बारीक लागेल होते त्याले. म्हटलं आज पाहून येऊ चला. आज पायाले गेलो. एवढे एवढे बारीक लागेल होते करोटले. 2 दिवसाच्या पावसात मस्त झाले आणि तोडून पण आणले. हे पा करोटले 2 दिवसाच्या पाण्यात किती वाढले आणि मस्त झाले. आज लय मोठे सापडले करोटले. हे पा एवढे एवढे झाले करोटले. मोठे काही मोठे झाले, काही बारके आहेत. मस्त कवडे कवडे. थोडंसं निंदू जती चालते तती. रुपान बंधू लागली निंद्याले. मी गेली होती रानभाजी पायाले. हे पा रुपा निंदू राहिली. चालते कुटी मुटी निंदतो आम्ही. हे रुपा आती निंदू राहिली. बंधू गेले पुढे. हे पा बंधू गेले पुढे. हे पा बकरीला चारा घेतला. आपल्या बायाले चारा. या चाऱ्याचं नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. नशीन माहीत तर तेही सांगा. ऊन तर पुरायला आता मस्त. हे पा ऊन कसं चमकू राहिलं. हे बकरीचा चारा घेतला. याले सगळी माती झाली. हे माती डबरात धुवून काढतो आता. पाण्यात ठेवलं की याची माती सगळी निघून जाते. सगळी माती निघली याची. आता हलका झाला. हलका ऊन पा कसं तप्पू राहिलं. चमकू राहिलं सगळं ऊन. हात बाया मग मस्त खातात घरी गेल्यावर आवडीनं. ती गवता चारा काढून घेतला. धुवूनही घेतला. घरी जायला लोक त्याचं पाणी सगळं सुकते. मग घ्यायला भारी नाही जात रस्त्यानं. निंदेल पराठीला चांगली दिसते. फुलं आले पराठीले. फुलं पात्या सगळे पकडले.
तरी दुसरं खत द्यायचं राहिलं अजून. पहिल्या खतातच फुलं पात्या पकडले. निंदन झालं. दुसरं खत. शेंगा आल्या, उडदाच्या शेंगा आल्या. मग मुंगाले पाहतो आता शेंगा आल्या की नाही आल्या. मुंगाचे झाडं आहेत, पराठीत टाकले होते. हे उडदाच्या झाडाला शेंगा आल्या, पकल्या बी पण थोड्या कच्च्या आहेत. मुंगाच्या झाडाला शेंगा आल्या, मस्त शेंगा आल्या. हे झाडाला शेंगा आहेत काय, मुंगाच्या झाडाला फुलं आहेत. चांगलंच होईन आज यंदा उडीद मूग. हे पा बंधूले एकच काम आहे, थोडंफार निंद्याचं, पुंजे उचल्याचे. थोडंफार म्हणजे चांगलंच निंदते, ते झाल्यावर मग पुंजे उचलते. आमची पलटण चालली आता घरी. आज लय कामं केले आमच्या पलटणनं. हे पहा पलटण. पाय धुवून घेतो आता. घरी गेल्यावर मग पाय धुयाचं काम नाही. पाय कसे झाले. पाय धुवून घ्या रे, पाय धुवून घ्या रे. मा बाप तुला मापेक्षा खराब आहे. मा बाप तुला दिसते साधा. हे पहा पाणी किती मस्त आहे. मा बापाले असं त्या घराण्यानं घडवलं म्हणजे ते मायच्या घरानं घडवलं नाही. जसं तालं घरानं मध्ये घडवून राहिलं ना, तसं त्याले बापाला घडव. मा बापाला जवाई म्हणजे जवायचाच मान दिला. आजचा व्हिडिओ मी अतिच संपवतो, कारण आता घरी जायला लय उशीर होणार आहे. 6 वाजले आम्हाला वावरातच. व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.